श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्त्री म्हणजे फक्त एक व्यक्ती नसते, ती घरात शांतता असते, प्रेम असते, त्याग असतो. अनेकदा स्वतःचं दुःख लपवून सगळ्यांना आनंद देणारी एक शक्ती असते. पण काही गोष्टी अशा असतात ज्या स्त्रिया कधी शब्दात सांगता येत नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य असतं, पण मनात वादळ सुरू असतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महिलांची अशी 7 लपलेली रहस्य जी प्रत्येक पुरुषाने, प्रत्येक कुटुंबाने समजून घेतली पाहिजे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित यातील एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात ही जोडलेली असेल. एक जी स्त्री सर्वात जास्त असते ती आतून सर्वात जास्त तुटलेली असते. अनेकदा आपण पाहतो काही स्त्रिया सतत हसत असतात, सगळ्यांना आनंद देतात, घरात वातावरण हलकं ठेवतात, पण सत्य काय असतं माहिती आहे का? सर्वात जास्त असणारी स्त्रीच अनेकदा आतून सर्वात जास्त तुटलेली असते, कारण ती स्वतःच दुःख कुणालाच दाखवत नाही. तिला वाटतं मी रडले तर घर कोसळेल. ती स्वतः दुःख लपवते, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणते. म्हणून जर तुमच्या घरात अशी एखादी स्त्री असेल तर तिच्या हास्यामागचं दुःख समजून घ्या. 2 जी स्त्री वारंवार केस दुरुस्त करते ती मनाने अस्वस्थ असते. ही गोष्ट खूप कमी लोकांना माहीत आहे. जेव्हा एखादी स्त्री सतत केस ठीक करत असते, वारंवार स्वतःकडे पाहते किंवा शांत बसते, तेव्हा तिच्या मनात काहीतरी सुरू असतं. ती काळजीत असते, तणावात असते किंवा कोणत्या गोष्टीने दुखावलेली असते. स्त्रिया त्यांच्या भावना नेहमी शब्दात व्यक्त करत नाही. कधीकधी छोट्या हालचाली त्यांच्या मनातील वादळ सांगत असतात. 3 जी स्त्री कमी बोलते, सर्वात जास्त विचार करते. प्रत्येक शांत व्यक्ती कमकुवत नसते. काही स्त्री खूप कमी बोलतात, पण त्यांच्या मनात हजारो विचार चालू असतात. त्या प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतात. घरात प्रत्येक व्यक्तीची काळजी करतात, पण स्वतःच्या भावना मात्र कुणालाच सांगत नाही. अशा स्त्री बाहेरून शांत दिसतात, पण आतून खूप थकलेल्या असतात. म्हणून कधीही शांत स्त्री तुला काही फरक पडत नाही असं समजू नका, कारण तीच व्यक्ती अनेकदा सर्वात जास्त सहन करत असते. 4 जी स्त्री सहज रडते ती मनाने खरी असते. आजकाल लोक म्हणतात, अगं एवढं का रडतेस? पण सहसा डोळ्यात पाणी येणारी स्त्री कमकुवत नसते. ती मनाने खूप स्वच्छ असते, कारण त्यांच्या मनात कपट नसतं, भावना लपू शकत नाही. त्यांना कोणत्याही गोष्टीचा त्रास होत नाही, कारण त्या नात्यांना मनापासून जपतात. अशा स्त्रींचं मन कधीही दुखवू नका, कारण ती बाहेरून रडते पण आतून तुटून जाते. 5 घर सांभाळणारी स्त्री नातेवाईकांसंबंधही जपते. एक स्त्रीमुळे घरासारखं वाटतं. ती फक्त स्वयंपाक करत नाही, ती नाती जोडत असते. सगळ्यांची आवड लक्षात ठेवते. कोण नाराज आहे का हे ओळखतं का? घरात भांडणं होऊ नये म्हणून स्वतः शांत राहते. आई असो, पत्नी असो, सून असो, ती स्वतःपेक्षा कुटुंबाला जास्त महत्त्व देते. म्हणून घरातील स्त्री आदर करा, कारण तीच घराचा स्वर्ग बनते. 6 तुमच्यासाठी स्वयंपाक करणारी स्त्री तुम्हाला मनापासून प्रेम करते. प्रेम फक्त आय लव्ह यू म्हणायचं नसतं. कधीकधी प्रेम गरम पोळीतही असतं. तुम्हाला आवडणारी भाजी बनवण्याचं असतं. तुम्ही जेवलात का याची काळजी करायचं असतं. एक स्त्री जेव्हा मनापासून कोणताही स्वयंपाक करते तेव्हा ती फक्त अन्न बनवत नसते, ती तिचं प्रेम त्यात मिसळत असतं. म्हणून कधीही तिच्या मेहनतीचा अपमान करू नका. 7 ती रागावली तरी विचारते, तुम्ही जेवलात का? हीच खरी माया असते. स्त्री कितीही रागत असतो, दुखत असतो, तरी तिच्या मनात काळजी कायम असते. ती बोलणार नाही, पण विचारेल, जेवलात का? हा एक प्रश्न तुमचं पूर्ण प्रेम दडलं असतं. त्या व्यक्तीला तुमच्या पोटाची काळजी असते. ती व्यक्ती तुम्हाला मनापासून प्रेम करत असते. अशा लोकांना कधीही गमावू नका. मित्रांनो, स्त्रियाला समजून घेणे सोपं नसतं, कारण ती एकदा स्वतःचं दुःख लपवून सगळ्यांना आनंद देत असते. म्हणून घरातील आई, पत्नी, बहीण, मुलगी याचा नेहमी आदर करा, कारण त्यांच्यामुळे घरात प्रेम, शांती आणि आनंद टिकून असतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून भिडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भावनिक आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी सखी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.